कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय लिहिलं असेल दीदीनं? बघूया की। सगळ्या घरातल्या लोकांना माझ्याकडून लई प्रेम। तुम्ही सगळे विचार करत असाल की आपल्या आप्पीला आपल्या बरोबर चिठ्ठीतून बोलायची कधीपासून गरज पडायला लागली, पण आज जे बोलायचे ते समोर बोलता नव्हतं येणार। मला सगळ्यांची माफी मागायची आहे, पण त्याआधी मला अमोलची मनापासून माफी मागायची आहे। अमोल, तुझा जीव आहे बाळा तुझ्या मावर, आणि त्यावरून कळलं की तुझी मा तुझ्यावर किती जीव लावत असेल। मी तुझी मा असणं लांब, पण साधं तुझी मा होण्याचा पण प्रयत्न नाही केला मी। सॉरी अमोल। तुझ्या एवढा छान निबंध जमणार नाही मला बाळा, पण तुझ्या वाट्याला कधी दुःख येऊ नये एवढंच मागणं मी देवाकडे रोज मागेन। बापू, मी घरात येताना तुमच्या लेकीचं पांघरून घेऊन आले, पण आज मला तुम्हाला सांगायचंय, मला बाप नाही, पण तुमच्यामुळं मला बाप कळून राहिला। आज कधीतरी तुमच्या पोटी जन्म घ्यावा यासाठी मी देवाला प्रार्थना करीन। आणि बाबा, दुसऱ्याच्या मुलीला आपली मुलगी मानून जगणाऱ्या माणसाला बघून मला माझ्या वाट्याला हे सुख नसल्याचं वाईट वाटतं। आज दिप्या, मोना, मला आयुष्यात तुमच्यासारखे लोक बघायला मिळाले नाहीत। दिप्या, तुझं दिदे म्हणून हाक मारणं माझ्या लक्षात राहील। आणि मोना, मला आळूवड्या नाहीत आवडत, तरी पण आता तुझ्या हातच्या आळूवड्या मिळणार नाहीत याचं वाईट वाटून राहील मला। रुपाली ताई, स्वप्नील सर, मला माफ करा, पण तुमचं प्रेम आणि जीव लावणं मला आता झेपत नाही। घरातल्या सगळ्यांमुळं मला घर कळालं, जगणं कळालं, पण तुमची आप्पी नाही बनू शकली, कुणीच नाही बनू शकणार आप्पी, कारण तिच्यासारखं बनायला खरं राहावं लागतं, खरं वागावं लागतं। आज तो प्रयत्न करून राहिले, आणि तुम्हाला सगळ्यांना सांगून राहिले की मी तुमची आप्पी नाही, आणि ते मला कधी जमणार पण नाही। तुमच्यासारख्या लोकांची फसवणूक अजून नाही करायची, म्हणून आज हे सांगून राहिले। आणि हो, अर्जुन साहेबांनी मला घरात फक्त अमोलसाठी आणलं होतं। त्यांच्यावर राग धरू नका, तुमच्या रागावर फक्त माझा अधिकार आहे। रागवा, पण माझा तिरस्कार करू नका। तुमची दीपा। मला वाटलंच होतं ही माझी मा नाहीये, मग माझी मा आहे कुठे? कुठे यायचंय? एक काम करा, बानेरच्या मेन चौकातनं लेफ्टला निघा, तिथं पुढे गेल्यावर आमची माणसं भेटतील तुम्हाला। आणि हो, काय उशीर नाही पाहिजे। लोकेशन ऑन आहे माझं, तुम्हाला कळेल कुठे जाऊ राहिली ती, पोहोचते मी। दादा, बानेरच्या मेन चौकातनं लिफ्टला जायचं, चला। बाद झालं, थांबा। ठरलेल्या ठिकाणी पोहोचले मी। आता एक काम करा, कात्रज घाटाकडे या। काय? अहो, कात्रज कुठं, बानेर कुठं?
मग तिकडे यायचं होतं, इथं कशाला बोलवलं मला? आवाज खाली ठेवायचा. तुमची भावंड माझ्या ताब्यात आहेत, माहितीयेत ना? हे बघा, ते असं करत राहिलं ना तर एकमेकांच्या समोरच येणार नाही आपण. कसं आहे दीपा मॅडम, मला पण वेळ घालवायला मजा येत नाही हो, पण करावं लागतं. कसं आहे, कलेक्टर मॅडमची कपडे अंगावर चढवल्यावर अति हुशार झाला असला तर. अहो पण तेव्हा पोचते. चला दादा, कात्रजकडे चला आता. घाटात येऊन थांबले मी, आता पुढं. घाटात आलाय का? घाटातनं पुढं आल्यावर पहिला लेफ्ट मारायचा. पुढं आल्यावर एक गोडाऊन दिसल, डायरेक्ट गाडी आत घालायची. हा आले. या. हे सगळं पहिल्यांदाच करू राहिले देवा. सगळं ठरलंय तसंच होऊ दे. या 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 दीपा मॅडम, स्वागत आहे आमच्या राज्यात. हे अहो, राज्यच आहे आमचं हे छोटस. हा, इथं फक्त आमचा आवाज चालतो. माझ्या मर्जीशिवाय इथं पाखरू सुद्धा येत नाही. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्ही एकट्या इथं येण्याचं डेअरिंग कराल असं वाटलं नव्हतं आम्हाला. पण त्या कलेक्टर बाईची कापडं काय चढवली, त्या अपर्णा मानेचं भूत घुसलं तुमच्यात. मला इथं फार चर्चा नाही करायची. मी तुमच्या फायलीवर सह्या करून ठेवल्या होत्या ना, तुमचा माणूस येऊन नाही घेऊन गेला. मग तुम्ही माझ्या चिली पिलीला आणि दादाला काय इथे कुंडून ठेवलंय? अरे नाराज झाला की तुम्ही, पण आम्हाला काहीच फरक पडत नाही. दीपा मॅडम, हे माझं गोडाऊन आहे, तिथं आवाज कमी ठेवायचा. हा, त्या फाईल घ्यायला आम्ही आलो नाही, तर त्या फाईल योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची होती? तुमचीच होती ना? अहो पण तुम्ही, तुमचा भाऊ काय करतो तो? हा, त्याच्या मार्फत फाईल पाठवले असते तर. पण तुम्हाला आमचं काम वाढवायचं होतं, मग आणलं उचलून सगळ्यांना. चिली पिली कुठे आहेत माझी? फाईल दे इकडं आधी. आधी चिली पिली मग फाईल. अवघड आहे. ए, जा रहिला घेऊन. चिली पिली. अरे अरे रडताय काय तुम्ही? इकडे या. रडताय कशाला? गण्या, भाभ्या, चिंगे, एवढी ताकद आहे तुमच्यात आणि रडताय वय असे? दीपे, अगं बरं झालं आलीस तू. त्याला फायली दे आणि आम्हाला सोडायला सांगितलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.